महादेवांचे काही उपाय व तोडगे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षलन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्माचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. रोज सकाळी उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. महादेवाच्या पिंडीवर साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगापासून मुक्ती मिळते. दही, दूध, तूप, मध, खडीसाखर असं पंचामृताने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोगाचा नाश होतो. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंध पुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. दहीभाताचे लेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविधी ताप नाश पावतात. शिवाला 20 कमळाचे फुलं वाहिल्यास 1000 बेलपत्र वाहण्याचे पुण्य मिळते. शिवमंदिरात षोडोपचारी पूजन केल्यास 100 अपराध क्षमा होतात. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आलेले आहे. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मधाने महादेवाचा अभिषेक केल्याने टीबी रोगातून आराम मिळतो. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवांना अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होते. लाल व पांढरी रुईची फुलं अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर व सुशील पत्नी मिळू शकते. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवांची पूजा केल्यास आयुष्य वाढते. या उपायांनी महादेव प्रसन्न होतात. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकर लग्नाचे योग जुळून येतील. श्रावणात दररोज नंदी बैलाला हिरवा चारा टाका. श्रावण महिन्यात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती मिळते. श्रावण महिन्यात एखाद्या नदीत किंवा तलावात माशांना पिठाचे गोळे तयार करून खाऊ घालावेत. हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा. ऐं ह्रीं श्रीं ओम नमः शिवाय, श्रीं ह्रीं ऐं. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर 1 बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्राच्या 3 पानांवर क्रमशः
ऐं ह्रीं श्रीं लिहावे. शेवटचे 108वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. अपत्यप्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहात्म्य स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसादरूपी ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्यप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय. श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जूम स या मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोगनिवारणीसाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दुधाने अभिषेक करा. असे केल्यास उत्तम आरोग्य व मानसिक शांती मिळते. तर मंडळी, तुम्ही हे उपाय कधी केलेत का? केले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.